काय नाना, एवढं आवर्जून निमंत्रण दिलं तरी तुम्ही आले नाही. पप्पा मम्मी वाट बघत होते. लग्नाचा टाइम कितीचा होता? 7चा. अरे बाळा, मी 5:30 वाजताच घरातून निघालो. एवढं ट्रॅफिक होतं, तरी पण मी 6:45 वाजेपर्यंत पोहोचलो होतो मी. मग आम्हाला का नाही दिसले? कारण तुम्ही तुमच्या गडबडीत होता. तुम्ही लग्न लावलं 9:30 वाजता. मी एक महत्वाची मीटिंग कॅन्सल केली. माझा हॉटेलचा टायमिंग 7चा टायमिंग असतो, तरी पण मी त्याची काळजी नाही केली आणि तुमच्या लग्नासाठी 1.5 तास अगोदर येऊन थांबलो होतो. राग मानू नको किरण, पण तुमच्या वेळेचं पूर्ण नियोजन चुकलं होतं. नाना, ते जरा वरातीलाच वेळ लागला. माझं जाऊ दे रे, पण तुमची एक नातेवाईक होती, मला त्या आजीचं नाव आठवना. ती बारामतीवरून आली होती. ती आजी मला काय बोलली माहितीये का? ती तिच्या नातवाला ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आली होती. आपण फक्त आपलाच विचार करतो, पण आपल्यासाठी आलेल्या माणसांचा आपण विचार करतच नाही. माझी नाराजगी तुमच्यावरती नाहीये रे, पण तुम्हाला जर मुहूर्तावरतीच जर लग्न नसेल करायचं ना, मग आम्हाला टायमिंग उशिराचाच द्या ना. आम्ही काय 12 वाजता पण यायला तयार आहे. ना गडबडीत ह्या सगळ्या गोष्टींचा विचारच नाही केला. आणि मला तर असं वाटतं की लग्नालाच नाही तर प्रत्येक कार्यक्रमाला वेळेचं भान लोकांनी ठेवलं पाहिजे. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा,